ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। राज्यातील जवळपास 24 नगर परिषदांमधील निवडणुका पुढे ढकलल्या। न्यायालयीन याचिका प्रलंबित असल्यामुळे हा निर्णय। कोकण, बारामती, पुणे, नागपूर, महाबळेश्वर, साताऱ्यासह 24 नगरपालिकांचा यामध्ये समावेश। कायदेशीर सल्ला घेऊनच निवडणुका पुढे ढकलल्या। राज्य निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण। एकूण 24 नगरपालिका आणि 150 सदस्यांच्या निवडणुका या 20 डिसेंबरला होणार, आयोगाची माहिती। निवडणूक आयोगानं कायद्याचा चुकीचा अर्थ लावला, निवडणुका पुढे ढकलणं चुकीचं, मुख्यमंत्री फडणवीसांचा आक्षेप। आक्षेपाचं लेखी सादरीकरण सरकार निवडणूक आयोगाला देणार। भाजपकडून निवडणूक आयोगाला पत्र। मतदानाला 1 दिवस शिल्लक असताना निवडणुका स्थगित करणं अयोग्य, निर्णयाचा सहानुभूतीपूर्वक पुनर्विचार करावा, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांची मागणी। निवडणुकीचा पोरखेळ काँग्रेसला मान्य नाही, गोंधळाला सर्वस्वी मुख्यमंत्रीच जबाबदार। आयोगाच्या निर्णयाविरोधात हायकोर्टात जाणार। काही ठिकाणच्या निवडणुका पुढे ढकलल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांचा इशारा। राणे विरुद्ध राणे संघर्ष होणं अयोग्य, मी चांगलं वागणाऱ्याच्या पाठीशी, चुकीचं वागल्यास सांगेन, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। स्थानिक स्वराज्य संस्थेत शिंदेंच्या शिवसेनेकडूनच युती तोडण्याची सुरुवात। सिंधुदुर्गात शिंदेंनी ठाकरेंना सोबत घेतलं। महाराष्ट्र भाजप माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचा मोठा आरोप। निलेश राणेंकडून पैशांचं कसं वाटप होतं हे दाखवण्याचा प्रयत्न, निवडणूक आयोगानं दखल घेण्याऐवजी गुन्हा दाखल करणं चुकीचं, संजय राऊतांची यावर प्रतिक्रिया। मतमतांतर आणि मतभेद झाले तरी महायुतीत फरक पडणार नाही, पुन्हा समन्वय करून महायुती टिकवू, बावनकुळेंचं विधान। रुपाली पाटलांचा राष्ट्रवादीच्या शहर कार्याध्यक्ष पदाचा राजीनामा, मात्र रुपाली पाटलांचा राजीनामा पक्षाकडून अद्याप मंजूर नाही। शहाजी बापू पाटलांच्या कार्यालयामध्ये LCB आणि निवडणूक आयोगाचा छापा, भाजपला पराभव दिसल्यामुळेच ही कारवाई, शहाजी बापूंचा आरोप। तर सांगोल्यामध्ये भाजप आणि शेकापच्या प्रचार कार्यालयाची सुद्धा तपासणी। सूडबुद्धीनं नाही तर तक्रारी आल्यानंतर कारवाई करावी लागते, सांगोल्यातल्या तपासणीवर मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। तर शहाजी बापू पाटलांच्या वक्तव्यानंतर झालेली कारवाई अयोग्य, कारवाईची शिंदेंनी दखल घेतली, संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। तर शिंदेंना टार्गेट कराल तितकं ते उंचीवर जातील, शिरसाटांचं वक्तव्य। खाताना ऊस गोड लागला, आता तोच ऊस पेकाटात बसतोय, शहाजी बापूंच्या कार्यालयातील तपासणीनंतर अंबादास दानवेंचा टोला। कुठे कुठे लक्ष्मी दर्शन होत आहे, निवडणूक आयोगानं दखल घ्यावी, गुलाबरावांच्या 1 तारखेला लक्ष्मी येणार या वक्तव्यावरून संजय राऊतांचा हल्लाबोल। तर शिंदे गटाचा कोथळा शहा बाहेर काढणार, संजय राऊतांची टीका। अनधिकृत मतदारांनी ठोकून मतदान करा, रोहित पवारांकडून महेश बालदी यांचा व्हिडिओ ट्विट। वोट चोरी करून निवडणूक जिंकण्याचा फॉर्म्युला, रोहित पवारांची टीका। भ्रष्टाचाराचे आरोप झाले, मात्र मी कुणाचा 5 पैशाचा मिंधा नाही, सत्तेत असल्यास विकास करता येतो, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। अनगर नगर परिषदेची बहुचर्चित निवडणूकही स्थगित, सुधारित निवडणूक कार्यक्रमानुसार पुढील कार्यवाही होणार, बिनविरोध निवडणुकीची औपचारिक घोषणाच फक्त पुढे ढकलल्याची जिल्हा प्रशासनाची माहिती। नृत्यांगणा गौतमी पाटीलकडून काँग्रेस उमेदवाराचा प्रचार, चंद्रपूरच्या मूल शहरामध्ये गौतमीचा भव्य रोड शो, नागरिकांसह कार्यकर्त्यांची यामध्ये मोठ्या संख्येनं गर्दी। चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्येप्रकरणी मालेगावातील 2 उपोषणकर्त्यांची तब्येत खालावली, एकाची प्रकृती गंभीर तर दुसरा ऑक्सिजनवर, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी हे उपोषण सुरू आहे। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक।